नमस्कार मंडळी. आजपासून की नाही मी माझ्या छोट्या मित्रांसाठी पडवीवरचा दासबोध या पुस्तकातून कथा वाचून दाखवणार आहे. हे जे पुस्तक आहे ते परमपूज्य कैलासवासी अक्का स्वामी यांनी त्यांच्या नातवंडांसाठी लिहिलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी गोष्टी रूपाने दासबोध याच्यातून खूप छान पद्धतीने सांगितलेला आहे. कथा अशी आहे की उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि एक 4-5 मुलं आपल्या आजोळी आजीकडे आलेत. 40 दिवसांची सुट्टी आहे आणि त्यांची आजी त्यांना रोज एक दासबोधातली कथा सांगते. चला तर मग तयार आहात? सुरुवात करायची. या कथांमध्ये एकूण 6 पात्र आहेत. एक आजी आणि 5 मुलं. त्या 5 मुलं कोण आहेत त्यांची मी एकदा तुम्हाला ओळख करून देते. पहिला आहे तो गणपती. गणपती हा सुखवस्तू घरातला खोडकर पण समंजस 8वीतला विद्यार्थी आहे. दुसरा आहे गणपतीचा शेजारी मित्र विलास, श्रीमंत लाडका मुलगा, अतिशय खोडकर, 8वीतलाच. तिसरा आहे मधुकर. मधुकरनं समंजस सुखवस्तू घरातला आहे आणि तो 9वीत शिकतोय. चौथी आहे सुधा, एक समाजसेविकेची समंजस मुलगी सुधा, 9वीत आहे. आणि 5वी आहे ती जया. ही जया आहे ना, ही अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि कष्टाळू मुलगी आहे आणि ही जया देखील 8वीतच आहे. चला आजची पहिल्या दिवसाची गोष्ट ऐकायची. सुटलो बाबा एकदाचा. हातवारे करत गणपती वाड्यात आला. पडवीवर आल्यावर तर नाचायला सुरुवात केली. गद्र्यांचा गणपती, काळ्यांचा विलास, गोऱ्यांचा मधुकर, जमलं त्रिकूट. आम्ही पण सुटलो, चला आता कसं मोकळं मोकळं वाटतंय. आरडाओरडीने पडवी चांगलीच दुमदुमली. निकाल लागला की काय, आजच तर परीक्षा संपल्या. सुटलो सुटलो काय, त्यांच्याच वयाची 60ची सुद्धा बाहेर येत म्हणाली. म्हटलं आजीबाई, कटकटीतून सुटलो. सकाळी वर्ग, दुपारी शाळा, संध्याकाळी खेळावं म्हटलं तर अभ्यासाचं लफडं. जरा म्हणून मोकळीक नाही. सुटलो या कटकटीतूनच. गणपती एका दमात बोलला व लागला पुन्हा नाचायला. अरे पण जरा हळू ओरडा, आत आजी पोथी वाचत आहेत, सुधा समजावणीच्या सुरात म्हणाली. तोच आजी हातात दासबोध घेऊनच बाहेर आल्या. बसा बाळांनो, ऐकलं मी सारं विलास. कसली रे कटकट? मी नाही म्हणालो, हा गण्या म्हणाला कटकट. विलासने खुलासा केला. धप्पा. पाठीत धपाटा बसला विलासच्या. अरे अरे, का मारतोयस त्याला? आजी म्हणाल्या. तो बघ ना, मला गण्या म्हणतो. गणपतीची तक्रार. मला विल्या म्हणतोस ते नाही सांगितलंस? विलास त्याला मारण्यासाठी सरसावला. शहाणी सुधा दोघांना सावरीत दोघांच्या मध्येच जाऊन बसली. हे पहा बाळांनो, देवाने गोड वाणी दिली आहे. तिचा वापर सरळच करावा. आजच करूया आपण निश्चय. सगळ्यांनी एकमेकांना सरळ नावानेच हाक मारायची. ठरलं हं? आणि गणपती अभ्यासाला कटकट म्हणायचं का रे? आजीने विचारलं. गणपती म्हणाला, कटकट नाही तर काय. सकाळी 6 नाही वाजत तोवरच उठ, क्लासला जायचंय म्हणून बाबांनी पांघरून काढून घ्यायचं. कसं बस उरकून क्लासला जाऊन यावं तोच. पाणी जाईल, आंघोळ करून घे लवकर. आईचे टोमणे. जरा तासभर जात नाही तोच मार सायकल, शाळा लांब. शाळा सुटल्यावर क्लास करूनच ये. ताईचं दरडावणं. वैतागलोय मी. दिवसभराचा दमलो तरी उद्याचा अभ्यास करून ठेव, मग नीज. आई गरजलीच. कटकट शिंची. आजी हसत म्हणाल्या. तुमच्या हितासाठीच ना मोठी माणसं सांगतात. पहाटे उठायची सवय लावलीत, अभ्यास नियमित केलात तर वर्गाला शिकवणीला जायची गरज पडेल का? हे बघ,
पुढील वर्षाची तयारी आत्तापासूनच सुरू करूया, मग कटकट वाटणार नाही. या दासबोधात समर्थ लहानांनाच काय मोठ्यांना सुद्धा सांगत आहेत, प्रातःकाळी उठावे. थांबा, तुम्हाला दाखवतेच म्हणजे पटेल. बघू बघू, मधुकर पुढे सरसावला. आजींचा दासबोध हाती घेतला. पाने परतली गेली. बोटाला थुंकी लावून तो पाने पुढे मागे करू लागला. मधुदादा, पोथीला थुंकी नको लावूस, सुधाने सुचवले. तिला शाब्बास म्हणत आजींनी नेमकी ओवी दाखवली. मधुकरने वाचली. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, येथानुशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. आजी म्हणाल्या, मधुकर, दासबोधच काय, कोणतंही पुस्तक, ग्रंथ, वही थुंकी लावून उघडू नये. घाण सवयी टाकाव्यात. पुस्तकांची वह्यांची काळजी घेऊनच वापरणे ही देवपूजाच ठरेल. इतक्याच सान्यांची जया पळतच आली. आजी, आज 6वी गोष्ट संपली. तुम्ही सांगितलं, मला फार आवडलं. केशव पण रंगतोय. आज ऐकतो, दुसऱ्या दिवशी तीच गोष्ट मला सांगतो. चांगलं लक्षात राहतं त्याच्या. आमचे सहज 2 तास जातात. जया म्हणाली. कोण केशव? तो आंधळा होय? काळेनी फाटके कपडे असतात त्याचे. बाबा म्हणतात, गरीब भिकारी, त्याची मैत्री नको. विलास पटकन बोलून गेला. जया म्हणाली, विलास, तो पैशाने गरीब असेल, पण मनाने विचाराने श्रीमंत आहे. खूप शिकेन ही त्याची जिद्द आहे. त्याची शाळा व पुस्तके वेगळी आहेत. त्याला अवांतर ज्ञानाची गरज आहे. ज्याला त्याची गरज असते ते त्याला देणं हे खरं दान. होय की नाही ग आजी? आजी म्हणाल्या, विलास, जयाचं म्हणणं अगदी बरोबर आहे. ती परीक्षा संपल्यापासून त्याला दुपारचं वाचून दाखवते. ही तिची देवपूजाच. अशी भक्ती देवाला फार आवडते. पण भक्ती का करायची? मधुकरने हळूच विचारले. सुधाने दासबोध उघडला. आजी, यात आहे नाही का ग? भक्ती का करायची? हो तर. आजींनी ओवी दाखवली. तूच वाच. भक्तीचे न योगे देव निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. म्हणजे आम्हाला समजेल असं दासबोधात आहे तर? गणपती उत्सुकतेने म्हणाला. होय तर. ही दुसरी ओवी वाच. आजींनी दासबोध त्याच्या हातात दिला. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा. मत्सर धरी तो पुसा, तयास तेची प्राप्त. शाब्बास, छान वाचलेस हो, आजी म्हणाल्या. केशवला वाचून दाखवून त्याचे ज्ञान वाढवले तर देव तिलाही ज्ञानात कमतरता येऊ देणार नाही. कारण ती शुद्ध भावाने, शुद्ध विचाराने देवाचीच पूजा करीत आहे. हीच पूजा देवाला आवडते. मग मी त्या पांगळ्या शेखरला माझ्या सायकलवरून शाळेत किंवा त्याचे दुकानात पोचवत जाईन. मग ती पण देवपूजाच ठरेल का? गणपतीनं विचारलं. नक्कीच, आजी ठामपणे म्हणाल्या. जरा दबल्या आवाजातच विलासनं विचारलं. आजी, एक विचारू? तुम्हाला देव व देवपूजा खरी कोणती हे कळलं, मग आम्हाला ते का कळत नाही? आजी हसल्या. छान विचारलेस हो. सगळ्यांना बुद्धी देतो त्या गणपतीचा उत्सव तुझ्या घरी होतो ना? हो तर, विलास म्हणाला. 10 दिवस असतो गणपती मखरात. खूप मज्जा येते. आरत्या, प्रसाद, मिरवणूक, मज्जाच मज्जा. हे बघ विलास, आजी म्हणाल्या, आरतीचा आरडाओरडा आणि प्रसादाची चंगळ यासाठी नसतो आणि नसावा गणपती उत्सव. त्या गणेशाची मनोभावे पूजा करून त्याची कृपा हा खरा प्रसाद मिळवायचा असतो. हो पण आजी, मधुकरने विचारले, असले कसले विचित्र देव हो? एकाला 3 तोंड, एकाला लांबलचक सोंड, ते नाक म्हणे त्याचं, एकाला शेपूट. त्याची पूजा काय करून प्रसाद मिळवायचा? बरं झालं विचारलंस, आजी म्हणाल्या. ही त्या शक्तीची काल्पनिक रूपं मानवानेच दिलीत.
त्यांचे अर्थ कळायला हवेत, त्यासाठी बुद्धी हवी. ही बुद्धी देणारी शक्ती म्हणजेच तर गणपती. आजी, मी सांगू? सुधा आजींना थांबवत म्हणाली. त्या गणपतीचे सुपासारखे कान सारखे हलतात, म्हणजे वाटेल ते ऐकू नका, घाण विचार उडवून लावा व चांगले ते ऐका. त्याचे डोळे सांगतात की बारकाईने सगळीकडे पहा. मोठं पोट सांगतं की. तिला थांबवत विलास म्हणाला, खूप खा, लठ्ठ व्हा. सगळेच खदखदून हसले. आजींनी दासबोध त्याचे हाती देत म्हटलं, हे बघ विलास, समर्थ म्हणतात वाच तू. विलासनं वाचलं. जयाचे आठविता ध्यान, वाटे परम समाधान, नेत्री रिघोनिया मन, पांगुळे सर्वांगी. समजलं? आजी म्हणाल्या. बुद्धीला तरतरी आणून देणाऱ्या गणपतीचे जर मनोभावे पूजन केले, दर्शन घेतले तर खूप समाधान लाभते, आनंद होतो. थट्टा मस्करी अभद्र बोलणं यातून मन बाहेर पडतं व डोळ्यातच येऊन राहतं. कोण? आपलं मन, म्हणजे मनात सारखी तीच मूर्ती येऊन ठसते. चित्त एकाग्र होतं. मग आपसुपच सगळी कामं कशी छान पार पडतात. सुधाने मध्येच हात वर केला आणि ती म्हणाली, हे बघ आजी, जयासी ब्रह्मानादिक वंदिती, तेथे मानव बापुडे किती. असो प्राणी मंदमती, तेही गणेश चिंतावा. स्वच्छ मनाने ब्रह्मा विष्णू महेश हे देवादिक ज्यांना वंदन करतात, त्यापुढे मानवाची काय पाड. मानव देवांपेक्षा कमी शक्तीचा, कमी बुद्धीचा. त्याने गणेशालाच वंदन करावे. ज्याची बुद्धी मंद असेल त्याने तर गणपतीची उपासना जरूर करावी. सुधा म्हणाली, आजी, तुम्ही आम्हाला गणपती अथर्वशीर्ष शिकवाल का? आम्ही सगळेच पाठ करू, होय ना रे? सर्वांनी हो म्हणून हात वर केले. शंकेखोर विलास म्हणू लागला, हळूच म्हणाला, पण आजी, विद्येची देवता, मग गणपतीची उपासना, पूजा, प्रार्थना करायची की सरस्वतीची? छान विचारलंस हो. आजींनी उत्तर दिले, विलास, सरस्वती हे गणपतीचेच एक अंग. ती शारदा काय करते माहीत आहे? वाच ही 6वी ओवी. जे अनंत ब्रह्मांडे घडी, लीळा विनोदेची मोडी, आपण आदिपुरुषी दडी, मारून राहे. शाब्बास. आजी म्हणाल्या, गमतीचा खेळ म्हणून मुली भातुकलीचा खेळ खेळतात ना, तशी ती सारी विश्वरचना करताना करते. प्राणी, पशु, पक्षी सारे, अगदी आकाशातले चंद्र सूर्य सुद्धा निर्माण करते व मनात आले की सारे मोडते. मुली खेळ आवरून बोळकी टोपल्यात ठेवतात, तसंच माया करते. पुन्हा मोठ्या देवाच्या इच्छेने केले म्हणून नामानिराळी होते. विश्वजननीच ती. सुधा म्हणाली, माझा पत्त्याचा बंगला मधू दादाने फुंकरीने मोडला व साबासुबा आजोबांच्या जवळ जाऊन बसला, तसंच ना? बाईसाहेब, तिला अडवीत मधू म्हणाला, पत्त्यांचाच बंगला बांधलास तू. मोडला मी तसं नाही ते. हे तीच बंगले बांधते, तीच मोडते असे आजी म्हणतात. कळलं होय की नाही आजी? होय, ती महामंगला अचाट कर्मे करते, आजी म्हणाल्या. विलास पुढे सरसावून म्हणाला, थांबा आजी, आत्ता मी ही महामंगला कोण आली? मगाशी सरस्वती म्हणालात, मग शारदा म्हणालात, लगेच विश्वजननी म्हणालात, आता महामंगला म्हणताय. किती नावे ही? एकाचीच की या सगळ्या वेगवेगळ्या आहेत? हे बघ विलास, तू कमलाताईंना काय म्हणतोस? आजींनी विचारलं. ती माझी आई आहे, मी आई म्हणतो, विलासने उत्तर दिले. ठीक, हा मधू काय म्हणतो त्यांना? आजींनी विचारलं. विलासच्या आई असे म्हणतो, विलासने सांगितले. आणि सुमन, तुझी मुंबईची बहीण, काय म्हणते? काकू, विलास म्हणाला. आजी, मी त्यांना मावशी म्हणते, सुधा म्हणाली. आईनी कमल मावशी बहिणी सारख्या वागतात ना? गणपतीने हटकले. तू बोलू नको मध्ये मध्ये, सांग आजी पुढे.
आजी म्हणाल्या, हे बघ, कोणी आई, कोणी मामी, कोणी काकू तर कोणी आत्या, कोणी मावशी तर कोणी वंश, कोणी वहिनी तर कोणी ताई, माई, बाई. काहीही म्हटले तरी कमलताई एकच. तशी शारदा अनेक नावांनी ओळखली गेली तरी चैतन्य शक्ती एकच. ही ओवी पहा. सुधाने ओवी वाचली. जय जय दृष्टीने देखले, जे जे शब्दे बोळ विलखिले, जे जे मनास भासले, तितुके रूप जयेचे. आजी म्हणाल्या, आपण जे डोळ्यांनी पाहतो ते तिचेच रूप, शब्दांनी जे कळते ते तिचे रूप, मनाने कल्पिले ते तिचेच रूप. आणि ही सरस्वती, तिची उपासना केली की कटकट शब्दच राहत नाही. आता 5 वाजायला आलेत. थोडे मोकळ्या हवेत फिरा, मग दिवे लागणीचे आत आपापल्या घरी परता. गणपती झटकन उठून म्हणाला, मग आम्ही उद्या पण येऊ का? आमच्याकरता दासबोधात काय आहे ते कळेल. या या बरं. आजींनी दासबोध बासनात बांधला व त्या पण उठल्या. जय जय रघुवीर समर्थ.